परमार्थामध्ये चित्ताची गरज असते, संसारामध्ये वित्ताची गरज असते, शरीरामध्ये पित्ताची गरज असते. मला वाटतं संसारामध्ये जर वित्त नसेल तर कोणी किंमत देत नाही महाराज. फार जवळून पाहिले मी. गरिबी ही सगळ्यात वाईट असते. एखाद्याला हात नसला तरी चालेल, अरे एखाद्याला डोकं कमी असलं तरी चालेल, झुकतील लोक त्याच्या समोर. पण गरिबी जर असेल मिळवावं लागतं. श्रीमंताला मिळत असतं. धनवंताला गी सर्व मान्यता है जगी. कबीरदास महाराज म्हणतात, सब ही पैसे के भाई, अपना साथी नहीं रे कोई. कोविडमध्ये, कोरोनामध्ये पेशंटला ज्यावेळेस ॲडमिट करण्याचा योग आला तर घरच्यांनी खिशातले पैसे काढले. चांदीची अंगठी होती, निघत नव्हती. तुमच्याकडे प्रसंग आला नाही का? घरच्यांनी कोविड सेंटरला जाताय, न जाणो जर नाहीच तुम्ही परत आला, खिशातले पैसे काढून घेतले. अरे चांदीची अंगठी होती त्याच्या हातात, ठोकून बाहेर काढली. सब ही पैसे के भाई, अपना साथी नहीं रे कोई. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. गरीबाला मिळवावं लागतं, श्रीमंताला मिळत असतं सर्व. श्रीमंत असू द्या, किती श्रीमंत असू द्या, आणि ते श्रीमंत जर येडं असेल, श्रीमंत येडा असेल, डोक्यात कमी असेल, पण तो श्रीमंत आहे ना. चांगल्या बैठकीमध्ये जर असा श्रीमंत आला तर चांगल्या माणसाला सुद्धा नाविलाजाने त्या श्रीमंताला म्हणावं लागतं, ओ शेठ. पुढे बसा. तुम्हाला डोकं कमी असलं तरी चालेल, पण तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, बसा. खुर्चीवर तुमचाच मान आहे बरं का, बसा, पुढे बसा. धनवंताला गी सर्व मान्यता हे जगी. नामघोषाने चित्त समाधान राहत. एरवी कितीही प्रयत्न करा, चित्त हे समाधानी राहत नाही. कारण चित्ताची व्याख्या करत असताना मी अगोदर सांगितलं, संसारामध्ये वित्ताची गरज आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही त्रिवेणी संगमाला जा, अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा, तुमचं चित्त जाग्यावर नसेल तरी ते व्यर्थ. एक जणाची पत्नी म्हटली, गाव आपल्या गावातले बरेचसे वारकरी वारीला जातात, हो मग तुम्ही जात नाही. त्याला वाटलं कोणत्या महाराजाचं कीर्तन हिने ऐकलं आणि हिच्यावरती कृपा झाली. आतापर्यंत देवाला सुद्धा दिवा लावू दिला नाही, असा लावला ना असा विझवला. आणि काय योगायोग आहे, आज वारी विषय बोलते. का हो वारीला जात नाही? तो म्हटला, तू म्हटलीच नाही आतापर्यंत. तू जर म्हटली असती तर मी गेलो नसतो का? तुझी आज्ञा मोडतो का मी? जे देवी विजय माझी बायको, तू सांगे का मग मी तुझा ऐको. जे देवी आतापर्यंत तुझ्या समोर एखादा शब्द तरी मी गेलो का? माहितीये मला, म्हणून तर अभिमान आहे तुमचा. वारीला जा, आषाढी वारीला जा. बर निघतो, उद्याच निघतो. नुसते निघू नका. मग जरा आपल्या शेजारच्याचा आदर्श घ्या. त्याचा काय आदर्श घ्यायचा? तो दरवर्षी आषाढी वारीला जातो, मग एक पोत बिस्किटचं घेऊन येतो. नुसतं बॉम्बलाच जायचं नाही, मग आदर्श घ्या. याचा घ्या आदर्श, काही हरकत नाही. जशी आज्ञा. वळकुटी बांधली, निघाला वारीला. आळंदीमध्ये आला. सुवर्णयोग असतो तो. आळंदीमध्ये 2 मुक्काम असतात, पुण्यामध्ये 2 मुक्काम, 5वा मुक्काम सासवडमध्ये असतो. आणि पहा, त्या दिवशी योगायोगाने एकादशी असते बरं का. पण पुण्यातले लोक एवढे पुण्यवान आहे, त्यांना कळतच नाही वारकऱ्याला काय द्यावे, त्याची व्हावे उतराई. ठेवी तो हा पायी जीव थोडा, काय द्यावं. वेगवेगळी वाटप त्या ठिकाणी असते. केळीची वाटप असते, राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, बिस्किटचे पुडे सुद्धा. न जाणं द्वादशीला जर भूक लागली तर खाय रताळ्या, जे खायला आलेले आहेत. 12 वाजेपर्यंत कसा तरी उपवास
धरला. राजगिऱ्याचे लाडू पट्ट्या जमा केल्या. 12 नंतर म्हटला ती पिशवी पॅक झाली, आता बिस्किटचे पुढे घ्यायला काही हरकत नाही, मी प्रामुख्याने त्यासाठी आलो. न जाणो एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. एका पोत्यासाठी आलो होतो, किती पोते भरतात सांगता येत नाही. बिस्किटचं पोतं सुद्धा एक भरलं. दुपारची ट्रक भेटली, दिलं टाकून. दुपारनंतर योगायोगाने वारकऱ्याच्या स्वागतासाठी वरुण राजा बरसतो. पाऊस येतो त्या सासवडच्या घाटामध्ये आणि वारीमध्ये वारकरी नाचत असतात, पावल्या खेळत असतात. पण पाऊस येतो, पावसामुळे चप्पल अडथळा निर्माण करते. वारकरी पावसामुळे चप्पल सोडून देतात. पण वारकरी फार हुशार असतात. एक चप्पल इथं आणि दुसरी 1 किलोमीटर. याचा दुपारनंतरचा कार्यक्रम. जोड्या लावा, अधिक फायदा चपला नेल्यानंतर. कशा तरी चपला गोळा केल्या. संध्याकाळ झाली. रावठीमध्ये एकादशीचं भजन झालं, लोक झोपली आणि झोपत असताना वारकऱ्याने बऱ्याचशा वारकऱ्याला नंबरचे चष्मे होते. काय घालून झोपायचं का चष्मे? झोपेमध्ये लागेल म्हणून वारकऱ्यांनी चष्मे बाजूला काढून ठेवले. याचा रात्रीचा कार्यक्रम काय? नंबरचे चष्मे गोळा करायचे. कुणाला? मेहुनीला गिफ्ट म्हणून देता येईल. अरे येड्या, ते नंबरचे आहेत ना, मरण ना ती चक्कर येऊन. दुसऱ्याला कसा जमल, तरी सुद्धा चष्मे गोळा केले. वारी झाली. पंढरपूरमध्ये आला. म्हटलं 15 दिवस झाले, 15 ते 20 दिवस झाले वारीमध्ये आपण आलोय. अरे घेण्याच्या नादामध्ये स्नानच झालं नाही, आंघोळ झाली नाही. कमीत कमी घरी जाताना का होईना स्नान करून गेलं पाहिजे. आला चंद्रभागेच्या तिरी. एकाचा टावेल दुसराचा साबण घेतला आणि घुसला पाण्यामध्ये. घासीतय घासीतय घासीतय. आता कोळसा किती जरी घासला कारकर महाराज, त्याला चकाकी चढते बरं का. हा कोळसा घासला घासला ना आला बाहेर. जसा बाहेर आला, बाहेर आल्यानंतर त्याने चांदीच्या धातूसारखी एक पेटी पाहिली. अशी पेटी पाहिली. तुम्ही जर वारीला गेला असाल तर तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. अशी पेटी पाहिली आणि पाहिल्यानंतर आनंद झाला. नक्कीच्या पेटीमध्ये काहीतरी असलं पाहिजे. त्याला लॉक होतं. वाजून पाहिलं तर खडखड आवाज आला. अरे वा, बऱ्याचशा नोटा आणि बाकी चिल्लर दिसते. पेटी पिशवीमध्ये टाकली. बिगर तिकटी निघाला रेल्वेने. टीसी रेल्वेमध्ये आला. टीसी तिकीट तपासणारा. टीसी रेल्वेमध्ये आला. हे दलिंदर बाथरूम मध्ये जायचं. परतीचा प्रवास सगळा बाथरूम मध्ये झाला. असं जर कुणाच्या बाबतीत घडलं असेल त्यांना सोडून रेडीमेड कपडे आहेत, कुणाला बसतील सांगता येत नाही. परतीचा प्रवास बाथरूम मध्ये झाला. घरी आला. घरी आल्यानंतर विचारलंच नाही पत्नीने दर्शन झालं का वारी जा. आल्याबरोबर विचारलं, ए काय आणलं? फसलं जसलेलं तसलं. ब्रह्मदेव गाठ मारताना बरोबर मारतो बरं का. त्याने सांगितलं, हे बघ बिस्किटाचं 1 पोतं आणलं, राजगिऱ्याचे लाडू, पट्ट्या, चपला, नंबरचे चष्मे. कशाला? तुझ्या मम्मीला. एवढंच का? तो म्हटलं, राणी जरा थांब. हळूच पिशवीतून ती पेटी काढली. चांदीचा धातूसारखी दिसायला होती. बाहेर काढली. अरे बापरे, याला तर लॉक आहे. चावी बनवून आणते. दुसऱ्या दिवशी चावी आणली बनवून. त्या बाईने त्या पेटीची पूजा केली म्हणजे 2-3 मंत्र म्हटले. मला एवढे येत नाही पण मी म्हणून दाखवते. आल्याची, गेल्याची, कोणे मेल्याची लागली असन तर उतरून जाय. असे शास्त्रातले 2-3 मंत्र येतात बायकांना. ते मंत्र म्हटले आणि चावी लावली. ओंकार महाराज, उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको, उघडू का नको. उघडली पेटी. पेटीमध्ये सोनं नाही, चांदी नाही, चिल्लर पैसे नाही, नोटा नाही. त्या पेटीमध्ये 3 वस्तारे 2 कैच्या निघाल्या. चित्त नाही नामी. चित्त अस्थिर आहे, त्याला स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून चला बरं का आपण भगवंताचं नामचिंतन करू. सदा नाम घोष